हाय हॅलो, मी अंकिता. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज मी बनवणार आहे व्हेज फ्रँकी. ती मी कशी बनवते हे बघण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो स्टे ट्यून्ड. पण जी नॉर्मल आपल्याला बेसिक तयारी असते किंवा मी काय काय वापरते हे सगळं मी आधी इथे काढून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी गव्हाचं पीठ, जो आपल्याला फ्रँकीचा रोल बनवायचा आहे तो या पिठापासून बनवायचा आहे. फक्त यात मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे रोलला टेस्टसुद्धा छान येते. त्याच्यानंतर हे मी घेतलेले आहेत 3 कांदे भाजीसाठी, जी आतमध्ये भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी. हे कॉर्न्स घेतलेले आहेत 1 बाउल. हे आता मी आधी शिजायला लावणार आहे. त्याच्यानंतर 1 कॅप्सिकम आणि 1 टोमॅटो घेतलाय, कारण नाहीतर भाजी जास्त ओलसर होते म्हणून एकच घेतलंय. त्याच्यानंतर बटाटे घेतले, अंदाजे घेतलेले आहेत. आपल्या घरात किती माणसं आहेत त्यानुसार आपण ते घ्यायचे. त्याच्यानंतर हे मी पनीर घेतलंय. आमच्याकडे पनीर फ्रँकी सुद्धा सगळ्यांना खूप आवडते, पण मी ते भाजीत ऍड नाही करत, क्रश करून घेते. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे वरती गार्निश करायला. आणि जी आपण रोल बनवतो फ्रँकीसाठी पोळीचा, त्याच्यावरती ही चटणी बनवायची आहे मला. त्याच्यासाठी ही कोथिंबीर, कढीपत्ता आणि या मिरच्या, ह्याची मी चटणी बनवून घेणार आहे. प्लस इथे मी घेतलंय आलं लसूण, ज्या भाजीत मला ते टाकायचं आहे ती मी पेस्ट करून घेणार आहे. आणि हे चीज आहे. फ्रँकी पूर्ण झाली की त्याच्यामध्ये चीज स्लाइसचे थोडेसे तुकडे घातले की मस्त चीज मेल्ट होतं. सो ही अशी मी नॉर्मल तयारी करून घेतलेली आहे. आणि चीज कंपल्सरी नाही आहे, ज्यांना हवं असेल ते घालू शकतात, ज्यांना नसेल आवडत त्यांनी नाही घातलं तरी चालेल. पण ही माझी एक बेसिक तयारी आहे व्हेज फ्रँकीची. सो चला मी आता पटापट स्टार्ट करते. तर चला, सगळ्यात आधी आता मी बटाटे कुकरला लावून घेतेय आणि जे कॉर्न्स आहेत आपले ते सुद्धा इथे बॉइल करायला ठेवतेय. तर मी बटाटे कुकरला लावलेले आहेत आणि कॉर्न्स सुद्धा इथे शिजायला ठेवलेले आहेत. पोळी म्हणजे जो फ्रँकीसाठी आपण रोल बनवतो त्याचं हे पीठ आहे ते मी आधी आता मळून घेते. आणि जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की थोडंसं मीठ जास्त टाकायचं म्हणजे त्या रोलला सुद्धा एक चव येते. सो नॉर्मल आणि आपण जशी कणिक मळतो तसंच मळायचं आहे. बटाटे शिजायला लावल्यानंतर फ्रँकीची बाकीची तयारी आपल्याला पटापट करता येते. सगळ्यात आधी मी सुद्धा पीठ मळून घेतलं म्हणजे ते जरा मुरतं. कणिक मळून झालेली आहे. आता ही जरा वेळ झाकून थोडीशी मुरायला ठेवायची आहे. आणि मग तोपर्यंत मी आता भाज्या सगळ्या चिरून घेते. फ्रँकीसाठी जी भाजी लागते त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी कॅप्सिकम 1 घेतलेला आहे आणि ते मीडियम असं चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 3 कांदे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला मीडियम साईजमध्ये चॉप करून घ्यायचे आहेत.
एक टोमॅटो घेतलेला आहे, जास्त टोमॅटो नाही घालायचा आहे, नाही तर भाजी अशी ओलसर होते, म्हणून मी एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा मीडियम चॉप करून घेतला आहे. आणि नंतर त्याच्यावरती भाजीत टाकायला कोथिंबीर, ती सुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर स्टफिंगसाठी एक बारीक चिरलेला कांदा, पनीर स्मॅश करून घेतला आणि चाट मसाला घेतला आहे. त्याचबरोबर भाज्या तुम्ही बघू शकता. सो इथे 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे, एक कॅप्सिकम, एक टोमॅटो, त्याच्यानंतर जे आपण कॉर्न्स बॉईल करायला ठेवले होते ते, आणि आलं लसूण पेस्ट अशी तयारी मी करून घेतलेली आहे. बटाटे सुद्धा झालेले आहे, पण आता ह्याची वाफ जाईपर्यंत मी पटकन चटणी बनवून घेते. तर फ्रँकीला जो मी रोल बनवते त्याला जी मी चटणी लावते त्याच्यासाठी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी 4-5 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. आपण कितपत तिखट खातो यानुसार मिरची घ्यायची आहे, मी 2 मिरच्या घेतल्या आहेत. भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे, त्याच्यानंतर अगदी 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, थोडंसं जिरं घालायचंय, चवीनुसार मीठ घालायचंय आणि अगदी थोडं पाणी घालायचंय, कारण चटणी घट्ट बनवायची नाहीतर पोळी ओली होईल आपली. सो आता मी पटकन हे मिक्सरवरनं वाटून घेते. नंतर कुकरची वाफ गेल्यानंतर बटाटे आपल्याला एका डिशमध्ये काढून ते सोलून घ्यायचे आहेत आणि स्मॅश करून घ्यायचे आहेत. सो चला आधी पटापट बटाटे सोलून घेते. सो माझी बाकी सगळी तयारी झालेली आहे, पण भाजी फोडणीला टाकायची आधी फ्रँकीला जो रोल लागतो तो आधी मी बनवून घेते. सो चला बघूया. तवा छान गरम करायला ठेवायचा आहे आणि रोल सुद्धा छान मीडियम आकाराचे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने छान असे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि तेलाच्या ऐवजी तूप घ्यायचं आहे, म्हणजे ते रोल खुसखुशीत होतात. आणि आधी असे सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर चला आता मेन जी रोल मध्ये आपण भाजी स्टफ करतो ती मी बनवणार आहे. सो चला. तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घेऊन तेल गरम करायला ठेवायचं आहे. नंतर त्यात मोहरी, हिंग आणि आपण ज्या ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहे त्या एक एक करून टाकायच्या आहे. सगळ्यात आधी कांदा टाकायचा आहे. छान कांदा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. कॅप्सिकम टाकून घ्यायचं आहे आणि भाजी छान आधी एकत्र करून घ्यायची आहे. नंतर टोमॅटो टाकायचा आहे. त्यात छान अशी मिक्स झाली की त्याच्यात कॉर्न टाकायचे आहेत. ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर 1-2-3 मिनिटं थोडंसं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कारण कांदा, कॅप्सिकम सगळ्याच भाज्या या कच्च्या असतात, त्याच्यामुळे थोडं झाकण ठेवल्यानंतर त्या शिजतात. त्याच्यानंतर त्याच्यात हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यात गरम मसाला घालायचा आहे. त्याची जी टेस्ट आहे ती अप्रतिम असते, त्याच्यामुळे गरम मसाला घालायचा आहे आणि सगळं परत छान ढवळून घ्यायचं आहे. आणि नंतर मेन जो आपण बटाटा स्मॅश केलेला आहे तो त्याच्यात टाकायचा आहे. आपल्या चवीनुसार त्यात मीठ ॲड करायचं आहे. अगदी पहिले जास्तसुद्धा नाही करायचं आहे, पण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर थोडीशी आधी घालून सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर भाजीवरती सुद्धा 1-2-3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. तर अशी आपली भाजी तयार झालेली आहे.
तर तुम्ही बघू शकता माझे रोलसुद्धा सगळे तयार आहे, भाजीसुद्धा एकीकडे तयार आहे. आता मेन जी फ्रँकी आहे ती बनवायला घेऊया. फ्रँकी बनवायला घ्यायच्या आधी सगळ्यात आधी रोल आपल्याला छान अजून एकदा तव्यावरती थोडे गरम करून घ्यायचे. नंतर ते एका प्लेटमध्ये म्हणा और आपल्या पोलपाटावर ते काढून घ्यायचे. मला बेस म्हणून पोलपाट सोपं जातं. त्याच्यावरती आपण जी चटणी बनवली आहे ती छान एका चमच्याने घेऊन स्प्रेड करून घ्यायची आहे. ज्यांना कोणाला मिओनीज आवडत असेल त्यांनी एक फ्लेवर म्हणून या चटणीमध्ये मिओनीजसुद्धा ॲड केल्यावरती खूप छान लागतं. सो ते सुद्धा छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे, म्हणजे रोलची चवसुद्धा आपल्याला छान लागते. चाट मसाला स्प्रिंकल करून झाल्यानंतर मेन आता आपण जी भाजी बनवली आहे ती छान अशी एका साईडला उभटसर, एकदम जास्त पण नाही पण छान असं तिचं स्टफिंग करून घ्यायचं आहे. नंतर आपण जे पनीर क्रश केलेला आहे आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि परत त्याच्यावरती थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे. आणि पनीर ऑप्शनल आहे, जर कोणाला नसेल आवडत तर पनीर नाही घातलं तरीही चालतं. पण जसं तुम्हाला म्हटलं आमच्याकडे सगळ्यांना आवडतं, मग मी ते क्रश करून वरती घालते, खूप छान लागतं. आणि चीज आता ह्याच्यावरती घालायचं आहे. जर कोणाला चीज किसून हवं असेल तरी आपण घालू शकतो और चीज स्लाईस हवे असतील तरी आपण घालू शकतो. नंतर छान हा एक रोल असा बनवून घ्यायचा आहे फ्रँकीचा आणि तवा एकीकडे गरम करायला ठेवायचाच आहे. त्याच्यावरती हा रोल टाकून त्याच्या आजूबाजूला छान असं तूप सोडायचं और कोणाला बटर हवं असेल तर बटरसुद्धा आपण वापरू शकतो. आणि दोन्ही साईडने छान खरपूस रोल भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून ती फ्रँकी छान अशी कडक होते, मऊ राहत नाही. तुम्ही बघू शकता मी मस्त खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. तर अशी फायनली आपली फ्रँकी तयार झालेली आहे आणि मस्त सॉस बरोबर ती सर्व करायची आहे. सो एक फ्रँकी अशी तयार झालेली आहे. जेव्हा जेव्हा मला फ्रँकी बनवायची असते तर मी ही रेसिपी वापरते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बाकीच्या सुद्धा आता मी पटापट बनवून घेते. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय.